आज देशाच्या वित्तमंत्री यांनी जो अर्थसंकल्प मांडला आहे तो सामान्य माणसाला दिलासा न देणारा आहे, तसेच कृषीसाठी भरघोस असं काही नाही, असं मत अर्थतज्ञ डॉक्टर DS काटे यांनी व्यक्त केलं आहे. आजची जगातील भूराजकीय परिस्थिती आणि व्यापाराची परिस्थिती अमेरिकेमुळे अस्थिर आहे आणि जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या आपल्या या देशाचा आज अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आणि याच्यातनं आज अशी संरक्षण जे क्षेत्र असेल, AIचं जे नवीन टेक्नॉलॉजी असेल, ह्या दोन्ही तिन्ही परिस्थित्या आणि जागतिक कर व्यवस्था यामुळे हा अर्थसंकल्प पूर्ण दबावाखाली सादर केलेला आहे असं मला वाटतंय. याच्यामध्ये गरिबांना इंधनमध्ये सूट मिळून थोडीफार महागाई कमी होईल ही अपेक्षा होती, तसं झालं नाही. दुसरी बाब म्हणजे शेतीसाठी अशी काही भरभरून तरतूद याच्यामध्ये नाही आणि सामान्य लोकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प नाही आहे. हे जरी असलं तरी मुख्यत्वे आपल्या देशात जे स्वदेशी महात्मा गांधी ग्राम स्वराज्य योजना जी आहे, तर याला गव्हर्नमेंटने ह्या अर्थसंकल्पामध्ये प्रायोरिटी दिलेली आहे. त्याचबरोबर आयुर्वेदिक क्षेत्रालासुद्धा त्यांनी गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत आपण ही अपेक्षा करूया, सर्वसामान्याला, आपल्या सगळ्यांना नागरिकांना असा काही या अर्थसंकल्पामध्ये दिलासा जरी नसला तरी देशाच्या दृष्टिकोनातून एकदम सुरक्षित असा अर्थसंकल्प साजरा करण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केलेला आहे. विशेष करून यामध्ये आगामी येणारा कुठलाही धोका त्यांनी पत्करलेला नाही. एक औपचारिकता म्हणून कुठलाही करबदल नसणारा आणि कोणतीही करवाढ नसणारा, पण चला गाडी धकव तरी चालते असा असणारा हा अर्थसंकल्प आहे असं मला वाटतंय.